नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। एखाद्याचा तळतळाट कसा लागतो एकदा वेळ काढून नक्की हा संदेश तुम्ही ऐका। 5 लाखांचा खळखळाट असावा पण 5 रुपयाचा देखील तळतळाट नसावा। कोणाचीही हाय लागून घेऊ नये, याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात। काही लोकांना पटणारही नाही हा विषय, तो विषय आहे तळतळाट। पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे त्यांचे भोग जे भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल। एखाद्याला त्रास दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असते, तर कोणावर अन्याय केलेला असतो, कोणाचीही काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, न केलेल्या गोष्टीची सुद्धा त्रास झालेला असतो, छळ केलेला असतो, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेले असेल, शारीरिक दुखापत केलेले असते, विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, ज्याने उपकार केले आणि आपल्या स्वार्थासाठी त्याच्यात पाठीत गंभीर खुपसला असो, त्रासाची कुठलीही कारण असो, वरील गोष्टी समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास देत असतात, त्याने त्रास होत असतो, तो खूप दुःखी होतो आणि त्याचे मनोबल खूप कमकुवत होत असते। पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये, तणावाखाली देखील जाऊ शकते। जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवही शाप देत नाही किंवा काठीने मारता पण येत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून एका प्रकारचे तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती ही निघत असते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते। मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते, त्याला तळतळाट असे म्हणतात। मग जाणे कोणीही हा त्रास दिलेला असो, त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही तरी फळ जास्त वेळ, जरी एखादं काम यशस्वी झालं तरी ते फळ जास्त काळ टिकत नाही, सतत अपयश येते, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारच्या काही घटना निगेटिव्ह घडत असतात। आपण कितीही खरे असलो, कितीही खोटारडे आहोत, किती काय आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती असते, कारण आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात की आपण नेमके मूळ कसे आहोत। समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे, त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते। म्हणजे दुसऱ्याला फसवणे म्हणजे पाप असते, तुम्ही आस्तिक असो वा नास्तिक असो। चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासकट परत करावा लागतो आणि तो इथेच करावा लागतो। भगवद्गीतेत सांगितले आहे, राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र युद्धात मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की देवा असं का व्हावं? संबंध जीवनात मी कोणतेही महापाप केले नाही, ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्व माझ्या पुत्रांचा मृत्यू माझ्या या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे। हे एवढे मोठे भयंकर दुःख माझ्या नशिबी का? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली। धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारणतः 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती। आग लागताच क्षणी बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ कित्येकाने ते पक्षी आंधळे झाले, तर कित्येक पक्ष्यांची पिल्ले जे 100च्या वर होती ते उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले। धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तिथे ती क्रिया, त्याची कर्माची फळ, कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाने 100 पुत्र युद्धात मारले गेले, ते तेव्हाच पूर्ण झाले। कर्म हे फळ देऊन शांत होते। प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतच असतो, हा फक्त की त्याला थोडासा वेळ जातो। हा प्रत्येक कर्माचा सिद्धांत आहे। चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते। हा काळ आहे, मागे पुढे होऊ शकतो, पण कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच। आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे, जसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा आणि चांगलेच फळ मिळवा। स्वामींची साथ नेहमी चांगल्या लोकांबरोबर असते। आपले कर्म आणि आपला विश्वास स्वामींवरती असायला पाहिजे। शांतपणे तुम्ही देवाला अशी प्रार्थना करा की हे देवा, कृपया मला ही परिस्थिती सहन करण्याची शक्ती द्या आणि त्यात असलेल्या आशीर्वाद आणि धडे शोधण्यासाठी कृपया मला पुढे चालू ठेवण्यासाठी धीर द्या। माझ्या विचारांना शब्द, कृती आणि मार्गदर्शन करा, जेणेकरून माझ्या मार्गावर तुमच्याकडून काढून घेतलेल्या आनंदाचा प्रत्येक अंश तुम्हाला मिळणार आहे।
अनेक अज्ञात स्वरूपात चमत्कार तुमच्याकडे वेगाने जर देव तुमच्याकडे येत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचं नाही, कारण देव तुमच्या सोबत आहे. देवाच्या कृपेबद्दल तुमचे ज्ञान जितके जास्त असेल तितके वादळात तुम्ही त्याची स्तुती करा. सहमत असाल तर परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि मी परमेश्वरासोबत आहे असे कमेंट करा. एक डॉक्टर तुमचा जीव वाचवू शकेल, एक वकील तुमच्या जीवाचे रक्षण करू शकेल, एक सैनिक तुम्हाला शांतपूर्ण जीवन देऊ शकतो, परंतु केवळ देवच तुम्हाला सर्वकालीन जीवन देऊ शकतो. देवाने तुमच्यासाठी केलेले आशीर्वाद आता कोणीही रोखू शकत नाही. देव म्हणतो, तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात योग्य हंगामाची, पण आता तो योग आलेला आहे. विलंब झाला पण तो नाकारला गेला नाही. आता तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद येत आहे. ते प्राप्त करण्यासाठी स्वामी मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींची भक्ती करा. स्वामी महाराज तुमची साथ कधीच सोडत नाहीत. सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करेल. हार मानणे हा पर्याय नाही. तुमची इच्छा मंजूर झाली आहे बाळा. त्यावर हक्क सांगण्याची वेळ आली आहे. होय बाळा, जरा धीर धर. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तुम्ही फक्त स्वामींकडे एक मागणे घाला, एक प्रार्थना करा. प्रिय देवा, माझ्या हृदयाच्या तळापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला बरे केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल आणि मला प्रत्येक संकटातून सोडवल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे. देव म्हणतो, बाळा कोणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंदाने उजळून तुमचं आयुष्य टाकणार आहे. आज वेदना संपत आहेत. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि आपण ज्याची वाट पाहत आहोत आणि प्रार्थना करत आहोत ते सर्व तुझ्या आयुष्यात आता उतरणार आहे. प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन संधीच्या आशीर्वादाच्या तुमच्या मार्गावर आता येत आहे. इतिहासाने हे सिद्ध केले आहे की जे अशक्य कल्पना करण्याचे धाडस करतात तेच मानवी मर्यादा तोडतात. देव म्हणतात, बाळा किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची तुम्हाला जाणीव आहे का? तुम्ही असून तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वोत्तम दिवस तुम्ही जगला नाहीत. अजून प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आराम करा आणि सर्व ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला लगेच आपण ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची वेळ आता खूप चांगली आली आहे. जिथे तुम्हाला काही गोष्टी का घडल्या होत्या हे लवकरच समजणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझं रक्षण कर अशी कमेंट करा. तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले, तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. ती वेळ नक्कीच येईल बाळा. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा माझ्यावरती तू विश्वास ठेव. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू न शकलेल्या गोष्टींपैकी अधिक चांगले होताना तुम्हाला सर्व काही दिसेल. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणतात, बाळा आयुष्यात कठीण काळ चालू आहे. कोणीही समजून घेत नाही, पण बाळा मी तुझ्या सोबत आहे. मला तुझे दुःख दिसत आहे. मी तुला सर्व काही देणार आहे. तुला देखील माहिती नसेल, जेव्हा तुमची परिस्थिती बदलली तेव्हा अनेकांनी तुम्हाला सोडले, तुमची निंदा केली, तुम्हाला नावं ठेवले, पण त्या वादळात मी तुमच्या सोबत होतो. मी तुम्हाला त्यात बरं कसं सोडून देईल. होय बाळा, आता मी तुला तुमच्या विश्वासाला पात्र ठरणार आहे. तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. मी तुम्हाला अशा पातळीवर घेऊन जाईल की तुम्ही कधीही विचार केला देखील नाही. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा. प्रेमळ बाळांनो, शांतपणे ही प्रार्थना करा. हा नवीन आठवडा जवळ येत असताना मी संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी तुमच्याजवळ प्रार्थना करतो. माझ्या कुटुंबाचे आणि कोणत्याही गोष्टीपासून आमचे संरक्षण कर, आमचं रक्षण कर. देवा तुझ्याशिवाय माझ्यावर प्रेम करणारं, माझे लाड करणारं कोणीही नाही. मला मार्गदर्शन कर जेणेकरून कठीण निर्णय घेताना ते मी सहज घेऊ शकेल. या आठवड्यात आव्हाने आणि निराशा असतात. तुम्हाला लक्षात ठेवण्यास मदत करतील की तुमच्या योजना माझ्या योजनांपेक्षा खूप मोठ्या आहेत. मला तुमच्या जवळ घ्या.
मी ही प्रार्थना स्वीकारली असाल तर या आठवड्यात मी तुमच्या इच्छेनुसार चालू शकेन. तुम्ही ही प्रार्थना स्वीकारली असेल तर तुम्ही स्वीकार मी केले देवा तुला, अशी तुम्ही कमेंट करा. प्रत्येक संकटात मी तुम्हाला धीर धरण्याचा मार्ग आशीर्वाद देईल. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्यासोबत देवाचा पाठलाग करू इच्छिणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करा. नक्कीच तुमचे भले होईल. देव म्हणतो, क्रोध आणि निराशेच्या क्षणी तुम्ही इथेच असून दूर करणे थांबवा. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देव माझे स्वामी अशी कमेंट करा. चांगली बातमी, चांगले काळ, चांगले संबंध, चांगले आरोग्य आणि चांगले आशीर्वाद हे सर्व आता देवाकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे. देवावरती विश्वास ठेव. मागितले आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला देणार आहे. जेव्हा तुमचं अंतःकरण शुद्ध आणि खरे असते तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने होईल. हे सुनिश्चित करण्यासाठी देवाकडे मार्ग असतो. आज तुमचं भाग्यवान दिवस आहे. कोणताही योगायोग नाही. तुमचे जीवन आता बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद जवळ येत आहेत. देव म्हणतो, मी तुला ज्या पापापासून वाचवले त्या पापाकडे परत तू जाऊ नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा. धनामुळे नात्यात पारदर्शकता येईल. पैशाचा स्फोट होईल. मानसिक चमत्कार होणार नाही. नोकरीची उत्तम संधी प्राप्त होणार नाही. पण हे सर्व होईल ते फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे. ऊर्जेचा दावा करण्यासाठी हे टाईप करा की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्ही लगेच लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करायला देखील तुम्ही विसरू नका. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. माऊली आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी कायम असतात. स्वामी माऊली इतर लोकांसारखे फसवणारे नाहीत. स्वामींवरती तुम्ही पूर्णपणे निशंक सोपून त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकता, कारण की ते कधीच आपल्या प्रिय भक्ताला निराश करत नाहीत. फक्त आपला पाहिजे तो स्वामी माऊलींवरती विश्वास आणि फक्त विश्वास. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.